सिद्धार्थ परिसर आणि स्वामी समर्थ घाट या परिसरातून गांजाजवळ बाळगणाऱ्या दोघा तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अक्षय सिकंदर शिकलगार वय 27 राहणार गावभाग शिकलगार गल्ली रेणुका मंदिराच्या मागे सांगली आणि ओमकार संभाजी केंगार वय 22 राहणार स्वराज्य चौक शामरावनगर सांगली अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे असून यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सिद्धार्थ परिसर बौद्ध विहारजवळ अक्षय सिकंदर शिकलगार या शनिवारी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास तर ओमकार केंगार या स्वामी समर्थ घाट येथील मसोबा मंदिराच्या जवळ असलेल्या मोकळ्या जागेतून रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास दोघांना सांगली शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांच्या जवळून मानवी मनावर आणि बुद्धीवर परिणाम करणारे नशाकारक आणि गुंगीकारक अंमली पदार्थ गांजा तसेच गांजा ओढण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले आहे. हा मुद्देमाल ताब्यात घेऊन सांगली शहर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल योगेश बाळासाहेब सटाले यांनी अक्षय सिकंदर शिकलगार यांच्या विरोधात तर कॉन्स्टेबल पृथ्वीराज कृष्णा कोळी यांनी ओमकार संभाजी केंगार यांच्या विरोधात फिर्याद दिली असून दोघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.